रेझिस्टन्स मी डायरेक्टली या फॉर्म्युलानं G/n-1 या फॉर्म्युलानं कॅल्क्युलेट करू शकतो. चला लिहून घ्या. अजून एक दोन इथे इक्वेशन काढायचे आहेत आपल्याला, एवढं आधी लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला एक्झाम मध्ये काही विचारू शकतात. जर तुम्हाला असं विचारलं करंट थ्रू शंट रेझिस्टन्स, या शंट रेझिस्टन्स मधून जे करंट चाललंय IS त्याची व्हॅल्यू जर काढायचं असेल तरी आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करून काढू शकता. करंट थ्रू शंट रेझिस्टन्स IS इक्वल टू काय येईल? IS इक्वल टू येईल IG इंटू कॅपिटल G डिवाइड बाय S. IG इंटू कॅपिटल G डिवाइड बाय S. त्यानंतर IG च्या जागी आपण एक सबस्टिट्यूशन करू शकता किंवा असंही ठेवलं तर चालते. IG च्या जागी जर सबस्टिट्यूशन केलं तर काय होते? IG च्या जागी I मायनस IS किंवा एक कन्सेप्ट सॉल्व्ह करतो मी. IS इंटू S इक्वल टू IG च्या जागी मी I मायनस IS लिहितो. I मायनस IS इंटू G. जर तुम्हाला IG दिलेले नसेल आणि I दिला असेल तर, आणि IG दिलेला असेल तर डायरेक्टली ह्या फॉर्म्युल्याला सॉल्व्ह करून तुम्ही आणू शकता. ते होईल IS इंटू S इक्वल टू IG मायनस IS इंटू G. ते लेफ्ट साईडला घेतो. IS इंटू S प्लस IS इंटू G इक्वल टू IG. त्या दोन्हीमधून IS कॉमन घेऊ शकता तर हे होईल S प्लस G, रेझिस्टन्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर प्लस शंट रेझिस्टन्स इक्वल टू IG. हे होईल IS इज इक्वल टू IG डिवाइड बाय S प्लस G. हे आहे करंट थ्रू द शंट रेझिस्टन्स, शंट रेझिस्टन्स मधला करंट. अशा प्रकारे जर एखादी वेळेस टेक्स्टबुक मध्ये नाही हे फॉर्म्युला, प्रॉब्लेम मध्ये जर विचारलं करंट थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर जर काढायचं असेल तर आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करून करंट थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर सुद्धा काढू शकतो. आणि ते काढायची गरज नाही, आपल्याला जनरली माहित राहते गॅल्व्हॅनोमीटरचा मॅक्सिमम करंट काय आहे? 1 मिली अँपिअर आहे. तेच आहे IG. हे झालं मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरचा पहिला मॉडिफिकेशन, जे की मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरचा कन्व्हर्जन आपण अॅममीटर मध्ये केल्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय? गॅल्व्हॅनोमीटर डॅमेज होऊ नये म्हणून याला पॅरलली आपण एक शंट रेझिस्टन्स कनेक्ट केले. आणि शंट रेझिस्टन्स काय आहे? प्रॅक्टिकल अॅममीटर्स मध्ये शंट रेझिस्टन्स एक्स्ट्रीमली स्मॉल राहते आणि आयडियल अॅममीटर्स मध्ये शंट रेझिस्टन्स खरं तर 0 पाहिजे. बट 0 रेझिस्टन्स असलेला कोणता मटेरियल आपल्याला भेटत नाही, म्हणून आपण काय चूज करता? एक्स्ट्रीमली स्मॉल ॲज पॉसिबल, एक्स्ट्रीमली स्मॉल ॲज पॉसिबल. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर ॲज अ व्होल्ट मीटर, गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्ट मीटर मध्ये आपण कसं ट्रान्सफॉर्म करू शकता?
galvanometer as a voltmeter. गॅल्व्हॅनोमीटरला अॅममीटर मध्ये ट्रान्सफॉर्म करते वेळेस काय केल्या, व्हेरी स्मॉल रेजिस्टन्स पॅरलली कनेक्ट केल्या, पॅरलली. तर व्होल्टमीटर मध्ये ट्रान्सफॉर्म करते वेळेस हाय रेजिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्ट करता आपण. हे जे फॉर्म्युलेज दिलो खूप कन्फ्युजिंग आहेत, तुम्हाला पाठ होत नसतील तर हे जनरल कन्सेप्ट लक्षात ठेवायचं, त्याच्या बेसिसवर डिराईव्ह करायचं एक्झाम मध्ये. शक्यतो तुम्ही 4-4, 5-5 वेळेस जर समजून घेऊन लिहिलात फायनल आन्सर तर ते आपोआप पाठ होऊन जातात. व्होल्टमीटर लक्षात असू द्या, गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्टमीटर मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल आणि व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा असेल तर ज्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं आहे त्याच्या पॅरलली हे डिव्हाइस कनेक्ट केलं पाहिजे. आणि अॅममीटर काय केले आपण, सिरीज मध्ये कनेक्ट केलं. मी इथे एक रेजिस्टन्स जोडलो, मी करंट आहे, रेजिस्टन्स. आता अॅममीटर मध्ये काय ऍडजस्टमेंट केल्या ते विसरून जा. अॅममीटर काय केलं तुम्ही मध्ये काय ऍडजस्टमेंट होते, कन्फ्युजन होते. आता डबल जर मी रिवाइज केलो तर तुम्हाला या रेजिस्टन्सला मी हे अॅममीटर काय कनेक्ट केलं होतं, सिरीज मध्ये कनेक्ट केलं होतं. आता इथं गॅल्व्हॅनोमीटर थ्रू जे व्होल्टमीटर आपण तयार करता, सपोज या रेजिस्टन्सच्या अक्रॉस मला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे या पॉइंट आणि या पॉइंटच्या अक्रॉस. तर मला व्होल्टमीटर याच्या पॅरलली कनेक्ट करावं लागेल. या रेजिस्टन्स मध्ये किती करंट फ्लो करायला ते मेजर करायचं असेल तर अॅममीटर मी काय केलं होतं, सिरीज मध्ये जोडलो होतो आणि व्होल्टमीटर कसं जोडायलो, पॅरलली जोडायलो. हे लक्षात असू द्या, हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर जनरल गॅल्व्हॅनोमीटर थ्रू आपण पोटेन्शियल डिफरन्स खूप लहान मेजर करू शकता. डायरेक्टली मी इथं गॅल्व्हॅनोमीटर जर जोडलो तर त्याच्यानं जसं खूप लहान करंट मेजर करू शकता तसंच पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा खूप लहान मेजर करू शकता. पहिला पॉइंट काय पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स मेजरिंग रेंज कॅपॅसिटी इन्क्रीज केलं पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉइंट, ते इन्क्रीज डायरेक्टली आपण करू शकणार, त्यासाठी काय करावं लागते, सिरीज मध्ये गॅल्व्हॅनोमीटरच्या एक हाय रेजिस्टन्स कनेक्ट केलं पाहिजे. सिरीज मध्ये एक हाय रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलं पाहिजे. हाय रेजिस्टन्स कनेक्ट केल्यामुळं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय होते, गॅल्व्हॅनोमीटरचा इन्क्रीज होते. गॅल्व्हॅनोमीटरचा किंवा त्या डिव्हाइसचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज होते. फर्स्ट पॉइंट, पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज measuring capacity should be increased to desired value, should be increased to desired value. Second point, effective resistance of galvanometer किंवा व्होल्टमीटर ही म्हणू शकता. गॅल्व्हॅनोमीटरचं ट्रान्सफॉर्मेशन व्होल्टमीटर मध्ये व्हायला. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर शुड बी इन्क्रीज. अॅममीटरच्या वेळेस गॅल्व्हॅनोमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स डिक्रीज करायचा, म्हणून तर शंट रेजिस्टन्स मी पॅरलली कनेक्ट केलो, इथं सिरीज मध्ये जोडतो, इन्क्रीज पाहिजे आपल्याला. सो ॲज टू save galvanometer from damaging
ड्यू टू एक्सेस व्होल्टेज, एक्सेस करंट नाही, एक्सेस व्होल्टेज, कारण पॅरलली जोडायले आता आपण. ड्यू टू एक्सेस व्होल्टेज, हाय रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्स F, त्याला X म्हणू त्या हाय रेजिस्टन्सला, should be connected in series. सिरीज कोणाला? या रेजिस्टन्सला नाही, गॅल्व्हॅनोमीटरला. इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर. इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर. तर तेव्हा काय होते? गॅल्व्हॅनोमीटरचा कन्व्हर्जन व्होल्टमीटर मध्ये होते. आता हे गॅल्व्हॅनोमीटर आहे. याला मी पॉइंटरनं सुद्धा दाखवू शकतो. गॅल्व्हॅनोमीटरला असं पॉइंटरनं सुद्धा दाखवू शकतो. हे हाय रेजिस्टन्स F आहे, सिरीज मध्ये आपण कनेक्ट केल्या करंट थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. आता खूप लहान करंट या गॅल्व्हॅनोमीटर मधून जाते, कारण हे खूप हाय रेजिस्टन्स आहे. आणि आता हे हाय रेजिस्टन्स एक सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर हे झालंय आता व्होल्टमीटर डिव्हाइस. हे डिव्हाइस काय झालंय आता? व्होल्टमीटर झालंय. पहिलं